बोकळणेला मग हा जिवंत झाला कसा? बाईले आवाज दिला, म्हणे शांते ये इकडे. शांताबाई बाहेर आली. मग म्हणे काय हो, काय म्हणतात? का ग म्हणे रात्री बोकळणेला होता ना, हा परत कसा काय आला? व म्हणे मी तुम्हाला तेच तर म्हणो, व थांबावं थांबावं, ते कुत्र कुकडे घेऊन चालले. हा, कुत्र कुकडे घेऊन चालले. कुत्र्याचीच पार्टी केली महाराज. हा, आजचा तरुण महाराज. फार मोठी परिस्थिती बिकट झाली, परिस्थिती बिकट झाली. असे तरुण मिळत नाही. असे पोरं तुमच्या गावातले, तुमच्या नगरातले मुलं फार मोठे हुशार आहे. आता कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, एक पोरग तर पडत पडत आलं, याच्या एवढं होतं, याच्या एवढं होतं. ते पोरग म्हणे बाबा 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 पाया पडू द्या म्हणे. बाबा पोरग पाया पडायला आलं, धोत्र आले, शंभर पुसलं, चाललं गेलं. डबल आलंच नाही. पोर आहे हो, पण तुमच्या गावातले पोरं हुशार आहे, पोरं हुशार आहे. असे मुलं भेटत नाही. नाही तर कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही पाहतो, आम्ही चाला पुढे तर पोरग काष्टावरती मागून पुढे, आम्ही चाला पुढे पोरग काष्टावरती मागून. पण तरुण आहे, आवड आहे, कीर्तनाची आवड आहे. महाराज म्हणतात अरे तसाच तो भगवान परमात्मा त्या भक्तासाठी अनेक कृपा करतो, अनेक कृपा करतो. त्याला परमार्थामध्ये दीन झालेले भक्त आवडतात. असे दीन भक्त कोणते आहे? 7 वर्षाच्या अगोदर गाणं गाजलं पंढरपुरामध्ये. कोणतं गाणं? एका वेश्येची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली, मंदिरात जागा दिली. ती कोण होती? कानोपात्रा होती. ती वेश्येची मुलगी होती, वेश्येची मुलगी. ज्या वेळेला तिला कळालं अरे मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे, निवृत्ती, निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरे ज्ञानदेव आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झालं रे झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरी सोपा नाही. एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला रे झाला की आत्मा मुक्त होतो. असे मुक्ताबाई या 4 भावंडाचं दर्शन ज्या वेळेला मुक्ताबाईला कानोपात्रेला झालं. कानोपात्रा एवढी दिसायला स्वरूपा नाही दादा, किती स्वरूपवान आहे दिसायला. तिनं पान खाल्लं तर तिच्या कंठातून दिसेल एवढी स्वरूपवान दिसायला कानोपात्रा आहे. कानोपात्रेनं लगेच संतांच्या चरणावरती दंडवत गाठला. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि माऊलीच्या चरणाला कवटाळू कवटाळू रडायला लागली. माऊली मी ऐकलाय. काय ऐकलाय? रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. आल्यानोबा आल्यानोबा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा. साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप, साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हे ज्ञानोबा 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 माझा, ज्ञानोबा 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 माझा. साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप, साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप. साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप, साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप. हो साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप. माऊली बघितलं कानोपात्राने. माऊली माझ्या जन्माचा आणि जन्म मरणाचा सोहळा कसा साजरा होईल मला मार्ग सांगा. ज्ञानोबाराय बोलता अगं तुला जर जन्म मरणाचा सोहळा साजरा करायचा असेल तर पांडुरंगाच्या देवळामध्ये नाच. अगोदर सांग तू कोणाची मुलगी आहे, तुझ्या बापाचं नाव काय? कानोपात्रेनं सांगावं माझ्या बापाचा पत्ता नाही, कारण मी एका वेश्येची मुलगी आहे, मी एका वेश्येची मुलगी आहे. एका वेश्येची मुलगी. त्यावेळेला माऊलीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा आल्या. माऊली दूध जसं पवित्र आहे तसे संपूर्ण अंगाने पवित्र असणारी मी कानोपात्रा आहे. दुधाला जसा कलंक नाही तसा या देहाला सुद्धा कलंक नाही. माऊलीनं सांगितल्यानंतर कानोपात्रा भगवंताच्या रावळामध्ये नाचते, देवासाठी अभंग म्हणते, ती गोड गोड अभंग देवासाठी म्हणते. बघा
आई भोळा माझा बाप, आई भोळा माझा बाप, घेईल ताप हिरोनी, आई भोळा माझा बाप, आई भोळा माझा बाप. देवासाठी अभंग म्हणते. एक दिवस बिदरच्या बादशाचं लक्ष गेलं. बिदरच्या बादशाने विचारलं, अरे ही कोण आहे? सरकार, ही त्या वेश्येची मुलगी आहे. अरे ती वेश्या एवढी स्वरूपवान, तिची मुलगी प्रभात समयो पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेढ गरुडा परिदाटला. एका बळव्यानं बघितलंय, महाराजी आपलं मंदिर अपवित्र झालं. काय झालं? अरे ही वेश्येची मुलगी कानोपात्रा देवाच्या जवळ पडलेली आहे, मरण पावली. त्यावेळेला बडव्याने सांगितलं, जा हिच्या देहाला अग्नी द्या. कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हिच्या देहाला अग्नी द्या. त्यावेळेला अनंत शास्त्रींनी सांगितलं, खबरदार तिच्या देहाला हात लावू नका. अरे जिने भगवंताच्या चरणापाशी प्राण समर्पण केला, तिचा अधिकार केवढा असेल. तिच्या देहाला हात लावू नका. देव मला जशी बुद्धी देईल मी तिच्या देहासोबत असं करेल. पुन्हा रात्री 12च्या सुमारामध्ये अनंत शास्त्री तिच्या देहाच्या जोड झोपले आणि मध्यरात्री आवाज आला. कुणाचा? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. अशा ब्रह्मांडाच्या चलकाचा आवाज आला. हे अनंता, हे अनंता, कानोपात्रा पवित्र पा, कानोपात्रा पवित्र पा. अरे माझी कानोपात्रा संपूर्ण देहाने पवित्र आहे. अरे दूध जसं पवित्र आहे तशी माझी कानोपात्रा संपूर्ण देहाने पवित्र आहे. माझ्या कानोपात्रेला स्थान माझ्या डोळ्यापाशी पाहिजे. माझ्या कानोपात्रेला स्थान माझ्या जवळ पाहिजे. हे सांगणारा जगाचा मालक आहे, जो विटीवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, तो जगाचा बाप आहे. त्या जगाच्या बापानं अनंत शास्त्रीला सांगावं. अनंत शास्त्रींनी लगेच भगवान परमात्म्याला सांगितलं, प्रभू तुमची इच्छा. भगवंताची दिव्य शक्ती बाहेर निघाली आणि कानोपात्रेच्या प्रेताचे बीज तयार झाली. माय बाप, बीज तयार झाले. कानोपात्रेचे बीज अनंत शास्त्रीने हातात घ्यावी आणि खडकामध्ये टाकावी. खडकामध्ये ते झाड निघालं. पंढरपूरमध्ये आजही ते चंद्र सूर्य तारा आहे, तोपर्यंत अजामर आहे. महाराज त्यावेळेला भगवंतानं सांगावं, भगवंतानं सांगावं, अरे जो वारकरी माझ्या पंढरीमध्ये येईल, माझ्या पंढरीमध्ये येईल, माझ्या कानोपात्रीचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला माझ्या दर्शनाचं पुण्य फळ मिळणार नाही, पुण्य फळ प्राप्त होणार नाही. हा अधिकार भक्ताचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, म्हणून तो विश्वाचा मालक जग कृपावंत आहे. किती कृपावंत? अभंगाच्या पहिल्या चरणावर
टाळकरी मंडळीसाठी जोरात टाळ्या वाजवा. काय आवाज आहे. कृपावंत किती, कृपावंत किती. अशी टाळकरी जर कधी भेटली ना भाऊ, असं वाटतं 2 वाजा लोक चालू द्या. चालू देऊ का? काही नाराज आहे का तुम्ही? मी येऊ का करून? नाहीतर अशी बसणारी श्रोते मंडळी, नाहीतर कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही जातो ना, आम्ही बोल्यामध्ये मग्न, आजी झोपेत मग्न. आम्ही बोल्यामध्ये नळला कोल्ला झाला, आजीच्या जांभोया देऊ देऊ, आजीच्या लागली सिग्नल द्यायला. इकडे चोपड्याकडे एवढे हुशार लोक आहे हो सतीश भाऊ. झोप जर कधी लागली ना, ते काय चष्मे येतात, काय चष्मे. डोळे काढेल डॉक्टरना, ते काय चष्मे. असंच झालं. कीर्तन चालू, आजीले जे लागली झोप. कीर्तन झालं, सगळा मंडप घरी गेला. सगळा मंडप घरी गेला ना, आजी एकटीच ओठ्यावर बसेल 1.5 क्विंटलची. एका दिवशी चोर शिरले आजीच्या घरात. दोघी चोर आले, अशा बग्गल मध्ये दाबले आणि त्याच्या छातळल्यावर बसले खात. तो चोर म्हणे उठवा आजी, उठवा आजी. कशी उठव रे म्हणे. नातवाला सांगले म्हणे पप्प्या 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 जाय म्हणे, पोलीस आले, आण बोलून. पप्प्या बाहेर गेला. आजी म्हणे काय पाहतो रे हिरव्या तोंडाच्या. आजी व म्हणे माझी चप्पल दिसत नाही. तो खाली पडेल. चोर म्हणे बापा माई घेऊन जाय रे. पण हे ओझं उतर गळ्या. 1.5 क्विंटलची आजी. आणि आजीले सण झोप लागली कीर्तनामध्ये. काया चष्मा लावेल कीर्तनकाराली, समजना आजी झोपेल आहे की जागी आहे. सगळा मंडप घरी गेला आणि एक बोकड्या आला. तो बोकड्या सोडेल होता देवाले, कुकू लावून सोडेल होता मायासारखा. कुकू लावून सोडेल होता. आणि तो मंडपात आला रात्री 11:30 वाजता बोकड्या. त्यानं पाहिलं गड्या आजीचं टक्कर. आजीच्या मारणं चालूच आहे. तो बोकड्या आला आणि त्या बोकड्यानं पाहिलं म्हणे अरे बोकडा पुढे गेला. आजीने पाहिलं असं करते बोकड. बोकडलं असं वाटलं आजी काय टक्कर घेते का आपल्याशी. बोकड्या गेला पुढे. जे टक्कर मारली आजीले, एका टक्कर मध्ये आजीले लंबीच. हो, कीर्तनात झोपून काही काही लोक काही काही भागामध्ये त्या विदर्भाकडे गेलो कीर्तनाला परत वाड्याकडे. एका आजीले तलप लागली दात घासाची. दात घासाची. काही काही लोकांना ते मिस्त्री लावायची सवय असते पुरुष मंडळीला. कीर्तन चालू, आजीनं कंबर म्हणली पिशवी काढली, तिच्यातला तपकीरचा डब्बा काढला, घोळाशाप. लागली कीर्तनात दात घाशाले. कीर्तनात दात घाशाले लागली. कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आली. म्हणे मठ कीर्तन केलं रे म्हणे. मठ कीर्तन मठ कीर्तन केलं म्हणे. हाय म्हणे उंडळल्या तोंडाचा आपण मठ. अवघड आहे. लोक कसे मिळते सांगता येत नाही. अशी टाळकरी मिळतच नाही. नाही तर कोण्या कोण्या ठिकाणी अशी टाळकरी त्याची आमची गाठ भेट होतेच. आपण म्हणाव काय तर ते मागचे म्हणतात काय. मी म्हटलं ह्याची दान दे गा देवा. मागच्या टाळकरी म्हणे माराले डबल कोरोनाचा रोग व्हावा. अवघड. एका ठिकाणी म्हटलं मी मोगरा फुगला, मोगरा फुलला, मोगरा फुलला,